आरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आपणास तांदळाच्या चकल्या करून दाखवणार आहे। त्या चकल्या वर्षभर टिकतात आणि खायला एकदम कुरकुरीत लागतात म्हणून मी हे 3 दिवस तांदूळ भिजायला टाकलेले आहे। हे माझ्या रोजच्या खाण्यातलं तांदूळ आहे। हे एक हा डब्बा भरून मी हे तांदूळ भिजत घातलेले होते। हे तांदूळ 3 दिवस भिजलेले आहेत। बघा हे भिजून किती छान झालेले आहेत। हे मी आता काढणार आहे आणि मिक्सरच्या डब्याला लावून बारीक करून घेणार आहे। बारीक पेस्ट केल्यानंतर ती पेस्ट मी रात्रभर झाकून ठेवणार आहे आणि उद्या सकाळी मी त्याच्या चकल्या करून दाखवणार आहे आणि त्या चकल्या एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागत असतात। त्यासाठी मी रात्रभर हे भिजत ठेवणार आहे आणि उद्या आपणास करून दाखवणार आहे। रात्रभर मी हे वाटून घेतलेले तांदूळ भिजत घातले होते। ते मी आता हे तांदळाच्या वरचं पाणी मी काढून घेते। मला थोडा वेळ झाल्यामुळे ते पांढरं शुभ्र पाणीवर राहिलेलं आहे। जोपर्यंत आपला हे पीठ येत नाही तोपर्यंत आपण तांदूळ काढून घ्यायचं। हे राहिलेलं जे पीठ आहे ते आपण पाणी घालायचं नाही। पाणी न घालताच हे चीक आहे हे आपण एकदम एकसारखा करून घ्यायचा। हे चीक मी मोजून घेण्यासाठी एका पातेल्यात काढून घेते। छोट्या पातेल्यामध्ये काढून घेतले। हे माझं एवढं भरून चीक झालेलं आहे। एवढेच हे थोडंसंच एकच इंच एवढेच पाणी कमी घालायचं आणि एवढे पातेले भरून आपल्याला पाणी आता शिजवायसाठी ठेवायचं। हे पाणी आपण जेवढे चीक आहे आपलं तेवढंच पाणी आपण घालायचं। म्हणजे आपलं थोडं एक बोट कमी होतं, एक बोट आपण पाणी घालायचं। आता मी हे गॅस पेटवते। जरा जाड पातेल तुमच्याकडे असलं तर तुम्ही घ्या। खाली ना ते लागायला नको म्हणून मी हे पाणी आता ह्या पातेल्यात घालते। आता ह्या पाण्याला एकदम उकळ काढायची आपल्याला। हे बघा पाण्याला मस्तपैकी उकळ आलेली आहे। आता हे आपण त्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ। आता आपण हे आपलं तयार झालेलं चीक ह्याच्यामध्ये सोडू। गाठी होऊन द्यायच्या नाही। आता हे आपण हलवत राहायचं। हलवून ह्या सगळ्या गाठी मी फोडून घेतलेले आहेत आणि आपलं पीठ हे तयार व्हायला लागलेले आहे। मी आता हे पीठ 5 मिनिटासाठी मस्तपैकी वाफ काढून घेण्यासाठी झाकून ठेवते, म्हणजे हे पीठ आपलं तयार होईल। हे पीठ माझं तयार झालेलं आहे। मी ही चकलीचा साचा ह्याच्यामध्ये घालून मी आता हे करायला सुरुवात करते। पीठ माझं मी तयार करून घेतलेलं आहे। हे पीठ गरम असतानाच करायचं म्हणजे आपल्या चकल्या छान होत्या। मी सगळे झाल्यानंतर आपणास दाखवते। हे माझे तांदळाचे चकल्या करून झालेले आहेत। ह्याला खारोडे बी म्हणतात। हे मी एकदम सगळे करून असे घेतलेले आहेत आणि हे मी पंख्याखाली वाळवायला घातलेले आहे। हे 2 दिवस 3 दिवस असे वाळवून झाल्यानंतर मग आपणास तळून दाखवते आणि मग खाण्यास एकदम कुरकुरीत आणि चांगले लागत असतात। हे माझे वाळल्यानंतर तांदळाच्या चकल्या माझ्या वाळल्यानंतर हे बघा किती छान झालेले आहेत। एवढ्या तांदळाच्या चकल्या माझ्या झालेल्या आहेत। ह्याला चकल्या किंवा खारोडे म्हणतात। बघा हे मी आता तुम्हाला
तळून दाखवते. हे माझे वाळल्यानंतर एवढे झाल्यात, पण हे मला 2 दिवस घरातच पंख्याखाली वाळवावे लागलेले आहेत. हे आजचा 3रा दिवस आहे माझे करून. मी आता तुम्हाला तळून दाखवते. मग तळल्यानंतर बघा किती मस्तपैकी फुलतात आणि खायला एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत लागत असतात. आता तळल्यानंतर आपल्याला दाखवते. तेल गरम करायला ठेवलेलं आहे, हे मी तळून आपल्याला दाखवते. तेल थोडं थोडं गरम व्हायला लागलेलं आहे. बघा कसे फुललेत मस्तपैकी. बघा किती छान झालेले आहेत. बघा कसे फुगलेत आणि किती मस्त एकदम कुरकुरीत लागणार आहेत. लय मोठे वट बनवलेले नव्हते मी, वाळणार नाहीत म्हणून छोटे छोटेच बनवलेले होते खायला एकदम कुरकुरीत लागण्यासाठी. हे बघा किती छान फुगतात आणि किती मस्त होत्यात. हे माझे तळल्यानंतर बघा किती मस्त झालेले आहेत. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहे. तळल्यानंतर खायला एकदम टेस्टी हे लागत असतं. हे एक वेळ तुम्ही नक्की करून पहा आणि आरिशा पोनेरी चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. बघितल्या लाईक करा माझ्या व्हिडिओला. एकदम छान बनवलेलं आहे बघा. किती मस्त बनवलेलं आहे का, किती खुसखुशीत आहे बघा. हे तुम्ही एक वेळ नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.